नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आज पुन्हा द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या महत्त्वातील या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन बघणार आहोत. ठीक आहे, आपल्या सिलेबसशी निगडीत कोणत्या आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे, तर चला मग स्टार्ट करूयात. पहिली बातमी आहे बघा, 26 फेब्रुवारी तारीख आहे आज. पहिली बातमी आहे, पॉवर्टी लेवल्स बिलो 5% क्लेम्स नीती आयोग सीईओ. ठीक आहे, तर नीती आयोग ही संस्था आहे, आपली माहिती आहे तुम्हाला. तर नीती आयोगाच्या सीईओनी काय सांगितलेलं आहे की भारताची जी पॉवर्टी लेवल आहे ते बिलो 5% आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी कशाच्या आधारावर विधान केलंय तर हे बघा, ते म्हणजे हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे, हा जो 2022-23चा सर्वे रिलीज केला त्यांनी. ठीक आहे, त्याच्यामधले फाइंडिंग्स त्यांनी सांगितले. त्यामध्ये ते म्हणतात की भारताची पॉवर्टी लेवल बिलो 5% म्हणजे भारतामध्ये दारिद्र्य केवळ 5%च्या आत राहिले. ठीक आहे, हा त्यांनी काय केलाय, क्लेम केलेला आहे. अजून काय त्यांचं म्हणणं बघा, इनइक्वॅलिटी बिटवीन रुरल अँड अर्बन इंडिया डिक्लाइनिंग, शहरी आणि ग्रामीण यांच्यामध्ये जी काही उत्पन्न विषमता आहे, असमानता आहे, ती पण कमी 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 होत चालली. हा जो गॅप आहे, ठीक आहे, तो गॅप काय होत चाललाय, भरत चाललेला आहे. ठीक आहे, विषमता कमी होत चालली असं पण म्हटले. त्यांचं म्हणणं की रुरल इकॉनॉमी इज नॉट वीक, ग्रोथ इज ब्रॉड बेस, नॉट लिमिटेड टू फ्यू. भारतामधली जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती कमजोर नाही आहे, तर ती आज अर्थव्यवस्था मजबूत आहे. ठीक आहे, आणि सर्वांना त्या विकासाचे, वाढीचे, अर्थव्यवस्था वाढीचे सर्वांना फळं मिळत आहेत. फक्त काही लोकांचा विकास होत नाही, तर सर्वांचा विकास होत आहे असं पण त्यांनी म्हटलंय. शेअर ऑफ फूड स्पेंडिंग डाऊन शार्पली, रिटेल इन्फ्लेशन मे बी ओव्हरस्टेटेड. ठीक आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे बाबा की माणूस श्रीमंत कसा हे कशावरनं मोजतात, श्रीमंत जसा जसा होत जातो तसं तसं त्याचं काय आहे, फूडवरचं एक्सपेंडिचर काय होत जातं, कमी होत जातं बघा. ठीक आहे, म्हणजे जर आपण बघितलं, एखादा माणूस समजा 500 रुपये रोजाने कमवतोय, ठीक आहे, आणि त्याचा रोजच्या जेवणावर 100 रुपये जात आहेत, तर याचा अर्थ काय, त्याचा 20% खर्च कशावर होतोय, फूडवर होतोय, अन्नधान्यावर होतोय. पण दुसरा एक व्यक्ती आहे जो 5,000 रुपये कमवतोय, ठीक आहे, जेवणावर त्याचे 100 ऐवजी 200 जातात असं आपण समजू, तरी पण त्याचे 20% खर्च होतोय का त्याच्या इन्कमच्या, नाही. याचा अर्थ काय, तर जसं जसं श्रीमंत होत जातो माणूस, ठीक आहे, तसं तसं त्याचा अन्नधान्यावरील, जेवणावरील खर्च त्याच्या इन्कमच्या टक्केवारीमध्ये कमी होत जातो. ठीक आहे, ॲब्सोल्यूट नंबरमध्ये 100वरनं 200, 200वरनं 500 असा जरी होत असेल तरी उत्पन्नाच्या टक्केवारीमध्ये काय होतो, तो कमी होत जातो. त्यांनी हे सांगितलं की ती परिस्थिती सध्या आपल्याला ग्रामीण भारतामध्ये दिसत आहे. ठीक आहे, सजेस्ट लोअर वेटेज फॉर फूड इन कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, त्यांनी असं सुचवलं आहे की CPI मध्ये काय केलं पाहिजे, आता फूडसाठी कमी वेटेज दिलं पाहिजे. एक्सपेक्ट्स अन इम्पॅक्ट ऑन GDP ग्रोथ कॅल्क्युलेशन फॉर द इकॉनॉमी. ठीक आहे, तर हे काय महत्त्वाचे फाइंडिंग आहेत बघा त्यांचे, नीती आयोगाचे. 5% त्यांनी सांगितलेलं आहे. आपण आता बघूयात काय, कोण आहेत हे, सुब्रमण्यम, BVR सुब्रमण्यम, हे लक्षात ठेवा बरं का, चौथे CEO आहेत. ठीक आहे, नीती आयोगाचे ते काय आहेत, चौथे CEO आहेत. पहिल्या कोण होत्या, सिंधुश्री खुल्लर. दुसरे अमिताभ कांत, दुसरे CEO कोण होते, अमिताभ कांत. तिसरे परमेश्वरन नावाचे होते, परमेश्वरन. ठीक आहे, आणि चौथे कोण आहेत, BVR सुब्रमण्यम. हे चौथे CEO आहेत नीती आयोगाचे. जसं अध्यक्ष आपल्याला विचारू शकतात, विचारलेले आहेत, तसंच काय CEO पण विचारू शकतात. ठीक आहे, चौथे CEO आहेत, लक्षात ठेवा. आता ते काय म्हणतात, अर्बन रुरल कन्झम्पशन डिवाइड हॅज नॅरोड टू 71% इन 2022-23 फ्रॉम अ पीक ऑफ 91% इन 2004-05. ठीक आहे, त्यांचा जो 91% डिवाइड होता कधी, 2004-05 मध्ये, तो गॅप आता कुठपर्यंत आलाय, 71%, 20%ने काय कमी झालाय असं. सो त्यांचं म्हणणं आहे की याचा अर्थ काय की ग्रामीण आणि शहरी यांच्यामधील जी विषमता आहे, ठीक आहे, ती डिक्लाइन होत चाललेली आहे. ठीक आहे, गिनी कोएफिशियंट पण डिक्लाइन होतोय. लक्षात ठेवा, हे जे गिनी कोएफिशियंट आहे, गिनी कोएफिशियंट हा कशासाठी वापरला जातो, उत्पन्न विषमता मोजण्यासाठी वापरला जातो. उत्पन्न विषमता किंवा असमानता मोजण्यासाठी वापरला जातो, लक्षात ठेवा, गिनी कोएफिशियंट. ठीक आहे, लॉरेंज वक्रचा ह्याच्यासाठी काय केला जातो, आधार घेतला जातो, लॉरेंज कर्व. ठीक आहे,
याचा आधार घेऊन गिनी कोएफिशियंट काढला जातो. जे कशासाठी काढतात ते तर उत्पन्न विषमता मोजण्यासाठी काढतात समाजामधले. ठीक आहे, रिलेटिव्ह तुलना केली जाते त्याच्यामध्ये. त्यांचं अजून काय फाइंडिंग आहे बघा. हे झालं एक. दुसरं, रुरल हाऊस होल्ड स्पेंडिंग ऑन फूड हॅज ड्रॉप बिलो 50%. ठीक आहे, एखादे जे ग्रामीण घर आहे त्या घराचा अन्नधान्यावर जेवढा खर्च व्हायचा पूर्वी त्यांच्या इन्कमच्या तुलनेत, त्याच्या आता 50%च ते काय खर्च करत आहेत. ठीक आहे, सो एक चांगली गोष्ट असं त्यांचं म्हणणं आहे. लोअर स्पेंड्स ऑन पल्सेस अँड सिरियल्स व्हिच ड्रॉप्ड बिलो 5% ऑफ पर कॅपिटा इन्कम एक्सपेंडिचर ॲज पर द लेटेस्ट. ठीक आहे, डाळी आणि तेलबिया यांच्यावर जे काय खर्च, डाळी आणि तृणधान्य यांच्यावर जे काय खर्च व्हायचा भरडधान्यावर, ठीक आहे, तो खर्च पण काय झालाय, कमी झालेला आहे. सो असं हे सगळं हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे हा पूर्व परीक्षेला पण विचारला जाऊ शकतं बघा. ठीक आहे, पूर्व परीक्षेला आपल्याला स्टेटमेंट देऊन पॉवर्टी हा खूप आवडता टॉपिक आहे. ठीक आहे, मग त्याच्यावर 1961-62च्या कमिट्यापासून धनंजय गाडगीळपासून ते पार आत्ताच्या रंगराजन समितीपर्यंत सगळ्या समित्या आपल्याला काय पाठ असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये पण खाजगी त्यांचे स्वतःचे अभ्यास असतात, तसेच काय प्लॅनिंग कमिशन किंवा मग सरकारने स्थापन केलेल्या समित्या. ठीक आहे, जसं लकडवाला अलगपासून ते पार रंगराजनपर्यंत अशा समित्यांचा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे पॉवर्टी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे पूर्व परीक्षेसाठी. त्यांची आकडेवारी, त्यांचं वर्ष, त्यांच्या फाइंडिंग्स, ठीक आहे, हे आपल्या लक्षात असली पाहिजे. आणि हा जो करंटमधला एक सर्वे आहे त्याचं पण एक 4-5 ऑब्झर्वेशन जे आता आपण इथं डिस्कस केले ते लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढं आपण बघूयातच, अजून त्याच्यामध्ये भर पडणार आहे. ठीक आहे, 4 आपण बघितले की नीती आयोगाचे आजपर्यंत 4 CEO झालेले आहेत. पहिल्या सिंधुश्री खुल्लर होत्या. ठीक आहे, दुसऱ्या अमिताभ कांत होत्या, तिसरे परमेश्वरन होते आणि चौथे कोण आहेत, BVR सुब्रमण्यम आहेत. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा, NGT डायरेक्ट 53 सिटीज टू सबमिट रिपोर्ट ऑन पोल्युशन. ठीक आहे, भारताचं जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे, जे की एन्व्हायरमेंट रिलेटेड आणि क्लायमेट रिलेटेड गोष्टीसाठी काय ट्रिब्युनल म्हणून काम करतं. त्या अलावा त्यांनी काय केलेलं आहे, 53 शहरांना त्यांचा प्रदूषणावरचा रिपोर्ट सादर करण्यासाठी सांगितलेला आहे एअर क्वालिटीच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय माहिती विचारली की पोल्युशनचा सोर्स काय आहे आणि तुम्ही पोल्युशन कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाय केलेत. ठीक आहे, याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. इंडिया ॲज रिफ्लेक्टेड इन द एअर क्वालिटी इंडेक्स AQI मेंटेन बाय सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. हे लक्षात ठेवा, AQI भारताचा काढला जातोय. ठीक आहे, ते AQI कोणातर्फे काढला जातोय, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर्फे काढला जातो. ठीक आहे, आता पुढच्या इथे एक माहिती आहे, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अँड द 15 फायनान्स कमिशन. ठीक आहे, जे काय फंड दिले जातात प्रदूषण कमी करण्यासाठी, त्या फंडचे 2 सोर्स आहेत बघा. एक नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम NSAP नावाचा एक प्रोग्राम आहे, त्याच्या अंतर्गत काही फंड दिला जातो प्रदूषण कमी करण्यासाठीचा. आणि दुसरा मग आपल्या फायनान्स कमिशन कडून पण काय फंड दिला जातो. ठीक आहे, आता NGT बघूयात आपण. NGTची स्थापना कधी झाली, 2010ला झालेली आहे. ठीक आहे, NGT म्हणजे काय, फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टीची सुनावणी करण्यासाठी, एन्व्हायरमेंट रिलेटेड तक्रारी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अशा प्रकारे एखादं लवाद स्थापन केलं जावं, याच्यासाठी आजपर्यंत फक्त 2च देशांनी लवाद स्थापन केले होते बघा. एक होतं न्यूझीलंड आणि दुसरं होतं ऑस्ट्रेलिया. सो भारत कितवा झालाय, भारत 3rd झालेला आहे. ठीक आहे, स्थापना कधी झाली याची, 18 ऑक्टोबर 2010ला स्थापना झालेली NGTची. ठीक आहे, त्याचं मुख्यालय, हेडक्वार्टर, प्रिन्सिपल बेंच कुठं आहे, न्यू दिल्लीला आहे प्रिन्सिपल बेंच. ठीक आहे, आणि इतर ठिकाणी 4 बेंच आहेत, 4 ठिकाणी खंडपीठ आहेत. कोणते तर भोपाळ, पुणे, कोलकाता आणि चेन्नई. ठीक आहे, भोपाळ, पुणे, कोलकाता, चेन्नई असे 4 ठिकाणी काय आहेत आपल्याला NGTचे प्रिन्सिपल बेंच दिसतात. ठीक आहे, सो श्रीवास्तव नावाचे सध्याचे NGTचे अध्यक्ष आहेत. श्रीवास्तव, आय थिंक पूर्ण नाव आठवत नाही मला, प्रकाश वगैरे काहीतरी असावं. श्रीवास्तव हे सध्या काय आहेत NGTचे चेअरमन आहे. तरी तुम्ही एकदा बघून घ्या, बाकीचं मात्र हे एकदम करेक्ट आहे. पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं आहे तसं ते. ठीक आहे, पुढची बातमी बघूयात आपण. आता हे थोडंसं आपण चर्चा करूयात. पूर्व परीक्षेच्या दृष्टीने 1-2 पॉईंट भेटतात बघा आता. ठीक आहे, एक वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिकेशन WIPO किंवा ह्या जो एक रिपोर्ट असतो, असाच एक इंडेक्स पण असतो बघा. तो कोणातर्फे काढला जातो, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन WIPO तरून काढलेला जातो. ठीक आहे, 2022 मध्ये त्यांनी जो रिपोर्ट काढलेला आहे, ठीक आहे, त्यांनी असं सांगितलं की 3.46
3.46 दशलक्ष काय झालेले आहेत आम्हाला यावर्षी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत पेटंटशी रिलेटेड. ठीक आहे, या गोष्टीवर आमचं पेटंट आम्ही इनोव्हेशन केलेलं आहे. अकॉर्डिंग टू IPU, चायना, युनायटेड स्टेट्स, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया अँड जर्मनी लेड इन पेटंट फाइंडिंग. ठीक आहे, जगाच्या पेटंटमध्ये 2022 मध्ये कोणाकोणाची आघाडी आहे तर आपल्याला माहिती चायना असणार आहे. ठीक आहे, दुसरं USA असणार आहे, त्याच्यानंतर जर्मनी पण असणार आहे, शोधाची जननी जर्मनी, त्याच्यानंतर लक्षात ठेवा 2 जपान आणि साऊथ कोरिया. ठीक आहे, जपान आणि साऊथ कोरिया, साऊथ कोरियालाच रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणतात. ठीक आहे, भारताचे काय, भारताची वाढ 31.6% वाढ झालेली. मागच्या वर्षी जे काय आपले ॲप्लिकेशन होते 2021 मध्ये त्याच्या 6% वाढ 2022 मध्ये झालेले. ठीक आहे, बाकी मग इथं जास्त काही नाही आहे तेवढं. आता हे एक लक्षात ठेवा, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2022, QS बरं का, QS. ठीक आहे, त्याच्यामध्ये भारताची एकच युनिव्हर्सिटी राहिलेली 300च्या अंडर, ती म्हणजे IIT बॉम्बे. 300च्या अंडर एकच युनिव्हर्सिटी आपली IIT बॉम्बे. ठीक आहे, आता रिडिस्कवरिंग पॅलेस्टाईन स्टेटहुड. पुन्हा आपण काय इंटरनॅशनल रिलेशनच्या आर्टिकलकडे आलेलो आहोत. ठीक आहे, हे आर्टिकल इंटरनॅशनल रिलेशनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर संपादकीय बघूयात आता आपण. त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा इथं रायझिना डायलॉगबद्दल. आपण याच्या आधी पण अनेक वेळा बोललोय, प्रत्येक मागच्या 5-6 दिवस झालं प्रत्येक न्यूजमध्ये हे आपल्याला प्रत्येक दिवसाला आपल्याला याचं रिव्हिजन होतं. 2016 पासून मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि ORF ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे हा डायलॉग भरवला जातो, रायझिना डायलॉग. ठीक आहे, यावेळेसची जी 9वी आवृत्ती होती तर याच्यावर थोडंसं क्रिटिकल अनालिसिस केलेलं आहे की बाबा या रायझिना डायलॉगमध्ये आपण काय केलं. ग्रीकच्या प्राईम मिनिस्टरने उद्घाटन केलं, त्यांनी IMEEC. ठीक आहे, याच्या बाजूने भूमिका मांडली. पण ह्याच्यामध्ये जे मेजर कंट्रीज आहेत जसं की P5 कंट्रीज आहेत, G7 कंट्रीज आहेत आणि ब्रिक्स 10 कंट्रीज आहेत, यांचं मात्र रिप्रेझेंटेशन आपल्याला तिथं दिसलेलं नाही. त्यांच्यापैकी कोणालाही बोलवलं नव्हतं, हे एक मुद्दा मांडला. ठीक आहे, ग्लोबल कॉन्फ्लिक्ट ची चर्चा केली, रशिया आणि चायनाची चर्चा, रशिया युक्रेनची चर्चा केली. ठीक आहे, पण त्या दोघांनाही बोलवलं नव्हतं. रशिया चायनाची पण चर्चा झाली, त्या दोघांनाही तिथं काय बोलवलेलं नव्हतं. ठीक आहे, त्याचनंतर साऊथ ईस्ट एशिया, एशियन कंट्रीज ज्या आहेत त्यापैकी लॅटिन अमेरिका, ठीक आहे, ब्राझील, अर्जेंटिना, याच्या खालचं कुणीच मेजर देश नव्हते ब्राझील सोडला तर. त्याच्यानंतर साऊथ एशिया, याच्यामध्ये साऊथ एशियामध्ये फक्त आपले छोटे भाऊ नेपाळ आणि भूटान हे दोघंच होते फक्त, बाकी कोणी नव्हतं. सो अशा प्रकारे एक टीका केली की इन्क्लुझिव्ह डिबेट तिथं किंवा इन्क्लुझिव्ह चर्चा आपल्याला बघायला मिळाली नाही. जे स्टेक होल्डर होते जसं की चायनावर बरंचशी टीका झाली क्वाडवरनं, तर चायनाला रिस्पॉन्ड करायला संधी दिली नाही. रशिया युक्रेन युद्धावरनं रशियावर टीका झालेली, तिथं रशियावर विचार व्यक्त केले, रशियाला बोलावून त्यांना व्यक्त व्हायची संधी दिली नाही. तर ठीक आहे, एवढं काय महत्त्वाचं नाही ते. आता पुढचं बघा, हे आपलं आहे न्यू सक्सेस. आपण त्या दिवशी चर्चा केली की भारताच्या सक्सेस स्टोरीमध्ये स्पेस सेक्टर शिवाय ती पूर्ण होणार नाही. 1969ला सायकलवर सॅटेलाइट घेऊन जाणारा देश 2024 मध्ये काय इतर देशांचे सॅटेलाइट लॉन्च करतो आणि चंद्रावर दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश पण ठरतो. ठीक आहे, तर याच्या दृष्टीनं चर्चा झाली आहे. त्याचं निमित्त काय आहे, सध्या 2 निमित्त. एक तर 100% FDI स्पेसमध्ये काय केलेलं आहे, अलाव केलेला आहे. ठीक आहे, दुसरं एक निमित्त आहे ते म्हणजे की रशियाचं जे लुना 25 आहे, लुना 25 हे मिशन फेल झालेलं आहे. ठीक आहे, रशियाची जी संस्था आहे रॉस्कोमॉस, ठीक आहे, ह्या संस्था एवढी जुनी आहे, सगळ्यात पहिल्यांदा स्पेस प्रोग्रामची सुरुवात आपल्याला 1957 पासून रशियाने केलेली दिसते. आणि त्याच्यानंतर मग अमेरिका आणि रशिया दोघांचं कोल्ड वॉर त्याच्यात सुरू होतं. ठीक आहे, सो लुना 25 फेल ठरलं, हे एक त्याचं कारण आहे. दुसरं म्हणजे फेब्रुवारी 22 फेब्रुवारीला युनायटेड स्टेटमध्ये इंटुइटिव्ह मशीन्स या नावाची एक कंपनी आहे बघा. ठीक आहे, पहिली प्रायव्हेट कंपनी ठरली आहे सॉफ्ट लँड रोबोटिक क्राफ्ट ऑन द मून. ठीक आहे, चंद्रावर रोबोटिक क्राफ्ट उतरवणारी पहिली कंपनी कोणती ठरली प्रायव्हेट कंपनी, तर युनायटेड स्टेटची आहे इंटुइटिव्ह मशीन या नावाची. ठीक आहे, नासाच्या सहकार्याने त्यांनी ते केलं, ते आपल्याला सांगायची गरज नाही. त्या लँडरचं नाव काय होतं, तर ओडेसी हे त्या लँडरचं नाव काय, ओडेसिस असे ग्रीक नाव त्या लँडरचं आहे, आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ते जे पाठवलं, कुठं पाठवलं, तर नासाचा एक प्रोग्राम चालू आहे कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिस, लक्षात ठेवा, चंद्रासाठीचा.
ठीक आहे. लुनार म्हणजे काय, चंद्र आहे, त्यामुळे एल जिथं असला त्याचा अर्थ ते लुनार असेल आणि चंद्र असेल असा आपण घेतला पाहिजे. पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. लुना 25 कोणाचं आहे, रशियाचं आहे, रॉस्मोकॉसचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयएम हे जे आहे इंट्युटिव्ह मशीन्स, ठीक आहे, अमेरिकेतली एक प्रायव्हेट कंपनी आयएम, हिनं पाठवलेलं आहे ते म्हणजे ओडेसस. ठीक आहे. चंद्रावर पाठवलं, पहिलं प्रायव्हेट रोबोक्राफ्ट ठरलेलं आहे चंद्रावर जाणारं. अमेरिकेच्या CLPSचा काय पार्ट म्हणून ते गेलेले चंद्रावर. CLPS म्हणजे कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिस. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे अमेरिकेचे म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टरचा उदय झालेला आहे, ठीक आहे, स्पेस सेक्टरमध्ये आपल्याला स्पेस एक्स ही त्यांची सगळ्यात मोठी आपल्याला काय स्पेस कंपनी दिसते, इलॉन मस्कचे, ट्विटरवाल्या. तर तसा उदय पण आपल्याकडे आता हळूहळू कुठं कुठं मुळं धरू लागलेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. भारताकडे पण आता अग्निकूल नावाची कंपनी आहे, त्यांच्यानंतर तुमची स्कायरूट नावाची कंपनी आहे हैदराबाद बेस. ठीक आहे. या कंपन्यांनी थोडेसे त्यांचे विक्रम नावाचं इंजिन बनवून, कलाम नावाचं सॅटेलाइट बनवून, अशा काही गोष्टी करून यांनी थोडंसं आपल्याला दाखवून दिलेलं आहे की भारतामध्ये पण काय जर संधी दिली तर प्रायव्हेट सेक्टर चांगलं ग्रो होऊ शकतं. याचाच भाग म्हणून आपण काय केलं, 100% FDI ऑटोमॅटिक रोटने स्पेस सेक्टरमध्ये अलाव केलं आहे. ठीक आहे. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे म्हणजे पॅलेस्टाईन स्टेटहूड. पॅलेस्टाईन हा मुद्दा 7 ऑक्टोबर 2023ला हमासने अटॅक केला इस्रायलच्या भागावर, 1200 लोकांची हत्या झाली. त्याच्यानंतर जे काय सुरू झालंय ते आजपर्यंत चालूच आहे. ठीक आहे. फक्त पहिल्याच दिवशी हमासने अटॅक केला, त्याच्यानंतर रोज अटॅक कोण करते, इस्रायल करतंय, हे आपण बघतोय. जगापुढचा नेहमीचाच प्रश्न राहिलेला आहे हा की पॅलेस्टाईन आणि इस्रायलचं करायचं काय. याचं सारं जे पाप आहे, पापच म्हणावं लागेल, ते पाप जातं इंग्लंडकडे. ठीक आहे. इंग्लंडने 1917ला एक घोषणा केली होती, बाल्फोर घोषणा म्हटलं जातं त्याला. ठीक आहे. आणि त्या बाल्फोर घोषणामध्ये त्यांनी पहिल्यांदा ज्यू लोकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला काय देऊ, एक तुमची फादरलँड देऊ, पितृभूमी आम्ही तुम्हाला देऊ, जी की जेरुसलेमला आहे, आणि तिथं तुमचं राष्ट्र काय वसवलं जाईल. ठीक आहे. हळूहळू त्याच्यानंतर जे काय जर्मनीमध्ये सुरू झालं बघा, जर्मनीमध्ये जिनोसाइड केलं ज्यूंचं, कुणी, हिटलरने. ठीक आहे. 60 लाख ज्यूंचे तिथं कत्तल करण्यात आले. मग जगभरातले जे काही ज्यू होते ते सगळे ज्यू कुठं कॉन्सन्ट्रेट होताना आपल्याला दिसले, ते आपल्याला, ठीक आहे, थोडंसं चुकला, असा काहीतरी इस्रायलचा आकार आपल्याला दिसतो बघा. ठीक आहे. सगळे इस्रायलमध्ये ज्यू काय कॉन्सन्ट्रेट होताना दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे. इस्रायलच्या इथं गाझा पट्टी बघा, एवढ्यावरती नाही, अशी घेऊ आपण. ठीक आहे. इथं काय आहे, गाझा आहे. ठीक आहे. इथं काय दिसते आपल्याला, वेस्ट बँक दिसते. ठीक आहे. जेरुसलेम पण तिथंच आहे. इकडं मग इजिप्त आहे, इथं जॉर्डन आहे, इथं काय जॉर्डन आहे, इकडं सिरिया आहे आणि इकडं लेबनॉन आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा जो इजिप्त देश आहे तो तेव्हापासून 1947ला काय केलं, याच्यामध्ये इस्रायलची निर्मिती झाली. इंग्लंडने अंग काढून घेतलं, युनोकडे हा मॅटर गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर 48लाच पहिलं युद्ध झालं, अरब इस्रायल संघर्ष. 67ला पण झालं. 67च्या युद्धामध्ये पण आपल्याला काय इस्रायलचा विजय झालेला दिसतो. आणि इस्रायलने काय केलं, म्हणजे इस्रायल पूर्वी छोटं होतं, आता जो आपल्याला इथं पॅलेस्टाईन दिसतं आणि इथं फक्त गाझा पट्टीला एक पॅलेस्टाईन दिसतं, बाकी सगळीकडे काय इस्रायल दिसतं. तर इस्रायलनी पूर्ण जमीन काय बळकावलेली आहे. खास करून इथं ईस्ट जेरुसलेममध्ये इस्रायलने स्वतःच्या सेटलमेंट वसवल्या तिथं, आणि ज्यू लोक तिथं जाऊन काय बसवलेले आहेत. ठीक आहे. सो त्यामुळे 1967चं जे काही युद्ध होतं ते युद्ध महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे की 1967 नंतर इस्रायलने, त्यामुळे आता पण हमास असू किंवा जेव्हा 2 स्टेट सोल्युशनचा विचार केला जातो, 2 स्टेट सोल्युशन हा जो विचार केला जातो, त्यावेळेस असंच म्हटलं जातं की 67च्या आधीची जी कंडिशन असेल त्या कंडिशननुसार काय 2 राष्ट्र अस्तित्वात आले पाहिजेत, एक इस्रायल असलं पाहिजे आणि एक पॅलेस्टाईन असलं पाहिजे. ठीक आहे. इस्रायलनं काय केलेलं आहे, 67च्या युद्धानंतर प्रचंड सगळी जमीन आपल्याला बळकावताना दिसते आणि तिथली डेमोग्राफी बदलायचा प्रयत्न केलेला आहे. कुठला, ईस्ट जेरुसलेमचा. ठीक आहे. जिथं जास्तीत जास्त ज्यू लोकांची सेटलमेंट वसवली आहे, आणि त्यामुळे काय की जेरुसलेमची जी होली सिटी आहे ती होली सिटी काय त्यांच्या ताब्यात राहील. आता जेरुसलेम खूप महत्त्वाचं आहे बघा. जेरुसलेम हे असं शहर आहे की ज्या शहरावरनं आपल्याला काय भविष्यामध्ये, आता तर युद्ध चालू समजा, पण भविष्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पण युद्ध होऊ शकतो, अशा प्रकारचे ते जेरुसलेम शहराचे काय
इतिहास आहे, कल्चरली ते महत्त्वाचं आहे, तिन्ही धर्मासाठी महत्त्वाचं आहे. ज्यूंसाठी महत्त्वाचं आहे का, तर त्यांची वेलिंग वॉल जी आहे, वेलिंग वॉल, ज्यू धर्मीय काय करतात तर एक वॉल आहे, वेलिंग वॉल नाव म्हणतात त्याला, जेरुसलेममध्ये. ठीक आहे, त्या वॉलच्या पुढे जाऊन स्वतःच्या प्रार्थना आणि तिची पूजा करतात, असं थोडक्यात म्हणतो. वेलिंग वॉल पुढं ती जेरुसलेममध्ये आहे, जी ज्यू धर्मांसाठी महत्वाची. नंतर अल अक्सार, अल अक्सार या नावाची मशीद आहे. ठीक आहे, या नावाची काय मशीद आहे, ती जेरुसलेम मध्ये आहे. ठीक आहे, आणि अल अक्सार इस्लाम धर्मियांसाठी महत्वाची आहे, की असं म्हटलं जातं की अल अक्सार मध्ये काय, मोहम्मद पैगंबर जेव्हा कयामत के दिन येणार आहे, ठीक आहे, सगळ्यांचा हिशोब करायला, न्याय द्यायला समजा थोडक्यात, तर त्या दिवशी त्यांचं जे आगमन आहे ते अल अक्सार मशिदीमध्ये होणार आहे, ती की जेरुसलेममध्ये आहे. आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी का महत्वाचे आहे, तर इथं येशूचं काय झालेलं आहे, द लास्ट सपर झालेला आहे, द लास्ट सपर. ठीक आहे, येसूला सुळावर चढवण्याआधीचं जे शेवटचं जेवण होतं, ते शेवटचं जेवण कुठं झालेलं आहे, जेरुसलेममध्ये झालेलं आहे. सो हे तिन्ही धर्मासाठी कल्चरली रिलिजियसली प्रचंड महत्त्वाचं शहर असणारं जेरुसलेम शहर आहे. आणि ते शहराची लोकसंख्या बदलायचा, डेमोग्राफी बदलायचा प्रयत्न इस्रायल जाणून बुजून करतंय. ठीक आहे, सो ते आपण बघूयात. ते आतापर्यंत सांगितलं. मग आतापर्यंत काय प्रयत्न झाले नाहीत का, तर 67चं युद्ध झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर 78चं युद्ध होतं बघा. 78च्या युद्धाच्या वेळी कॅम्प डेव्हिड करार होतो, एक कॅम्प डेव्हिड करार. तर 6 डे युद्धानंतर 78चं युद्ध झालं, त्यावेळेस कॅम्प डेव्हिड करार झाला इजिप्तमध्ये आणि इस्रायलमध्ये. ठीक आहे, सो मागच्या आठवड्यामध्ये इजिप्तनं घोषणा केली बघा की 1978चा कॅम्प डेव्हिड करार आम्ही मोडणार, आम्ही त्याचं पालन करणार नाही जर इस्रायलने युद्ध थांबवलं नाही तर. आताच्या घडीला अशी काय इजिप्तनं धमकी दिली. सो कॅम्प डेव्हिड एक करार झालाय बघा. त्याच्यानंतर काय होतं तर 1993ला ओस्लो अकॉर्ड होतो, ओस्लो अकॉर्ड होतो बघा. 1993ला ओस्लो अकॉर्ड. ओस्लो अकॉर्डमध्ये काय आहे तर त्यावेळेस PLAची लिडरशिप, PLA म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी या नावाची एक पॅलेस्टाईनसाठी संघर्ष करणारी एक आर्मी होती, संघटना होती थोडक्यात PLA. आणि PLAची लिडरशिप यासर आराफतकडे होती. यासर आराफत खूप लोकप्रिय आणि एक जगामध्ये पॅलेस्टाईन म्हटलं जसं की नाही, तुलना होऊ शकत नाही त्यांची. ठीक आहे, असू द्या. फक्त यासर आराफत म्हणजे काय, असं नेतृत्व आहे जे जगामध्ये पॅलेस्टाईन संघर्षाच्या चेहरा म्हणून पुढे आलेलं. ते काही शांतीपूर्वक नेतृत्व नव्हतं किंवा अहिंसक मार्गाने विचार करणार नव्हतं. समजा त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी PLAची स्थापना केली, त्याच्यावरून दिसतं आपल्याला. पण नंतर मात्र काय ते शांती मार्गाकडे थोडेसे वळले होते, खास करून ओस्लो अकॉर्डच्या नंतर. हा जो 1993ला ओस्लो अकॉर्ड झाला, त्यावेळेस यासर आराफतचं भाषण खूप गाजलं होतं. युनायटेड नेशनमध्ये म्हटले होते ते, जे सप्टेंबर महिन्यामध्ये अधिवेशन होतं बघा, त्याच्यामध्ये की आमच्या एका हातात बंदूक आहे AK-47 आणि एका हातामध्ये ओलिव्ह ब्रँच आहे. ठीक आहे, शांततेचं प्रतीक असणारं झाड आहे ते. त्यामुळे जगाने ठरवायचं की आम्ही आमच्या हातामध्ये काय राहू द्यायचं. ठीक आहे, आम्हाला आमचं राज्य जे आमची मातृभूमी द्या, आम्ही त्याच्यापेक्षा जास्त काही मागत नाही, असं त्यांनी अपील केलं. अमेरिकेने मग ते सिरियसली घेतलं. थोडक्यात ओस्लो अकॉर्ड झाला अमेरिकेच्या मध्यस्थीनं. ठीक आहे, पॅलेस्टाईन लिबरेशन अथॉरिटी इस्टॅब्लिश झाली बघा. त्याने काय, पॅलेस्टाईन लिबरेशन अथॉरिटी ही काय करते मग, की गाझामध्ये आणि इकडं वेस्ट बँकमध्ये या दोन्ही ठिकाणी काय डेमोक्रॅटिक पद्धतीने इलेक्शन होतात. ठीक आहे, आणि त्या इलेक्शनच्या मार्फत कधी PLA निवडून येतं, कधी ते फतेह निवडून येतं, दुसरी एक संघटना आहे, आणि आता हमास पण निवडून यायला लागली. ठीक आहे, सो ते एक डेमोक्रॅटिक इस्टॅब्लिशमेंट या दोन ठिकाणी झालेली आहे. पण जी मूळ मागणी 2 स्टेट सोल्युशन्सची, ती मूळ मागणी अजून काय पूर्ण झालेली नाही. याच्याच नंतर धरून बघा अजून एक हे होते, ते म्हणजे 2000ला इस्रायलचे पंतप्रधान असतात बराक, नुसते बराक बरं का, ओबामा नाही. ठीक आहे, नंतर असतात अमेरिकेचे क्लिंटन आणि त्याच्यानंतर यासर आराफत PLAचे. ठीक आहे, यांच्यामध्ये पुन्हा चर्चा होतात टू स्टेटला धरून. ठीक आहे, पण तरी काय इस्रायल कधी 2 स्टेट सोल्युशनला मान्यता दिलेली नाहीये बघा. ठीक आहे, सगळे जगाने म्हणते आम्ही 2 स्टेट सोल्युशन पाहिजे, पण इस्रायल कधी त्याला मान्यता देत नाहीये. ठीक आहे,
आत्ताचं काय आहे मग सध्याची कंडिशन? तर सध्याची कंडिशन अशी आहे की नेत्यानाहून सांगितलेलं आहे की मला पूर्ण कंट्रोल पाहिजे वेस्ट ऑफ द जॉर्डन. वेस्ट ऑफ द जॉर्डन म्हणजे हे जॉर्डन नदी आहे, ठीक आहे, जिला वेस्ट बँक म्हटलं जातं, नदीची वेस्ट बाजू. त्यामुळे इकडं मला पूर्ण काय कंट्रोल पाहिजे थोडक्यामध्ये. आता आम्ही इस्रायलच्या अंडर कंट्रोल करणार आहोत आणि डिमिलिटरायझेशन पूर्ण एरियाचं गाझा आणि पॅलेस्टाईन लोकांचं करू, अशी काय आक्रमक भाषा नेत्यानाहून वापरायला सुरुवात केली. आता ह्याच्या विरोधात डेव्हिड कॅमेरॉन, जे की इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री आहेत, इंग्लंडचे माजी पंतप्रधान पण आहेत, त्यांनी आणि फ्रान्स, थोडक्यात युके आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी काय त्यांचा पुनरुच्चार केलाय, इस्रायलला कुठेतरी थांबवायचा प्रयत्न केलाय आणि टू स्टेट सोल्युशन, दोन राष्ट्र इस्रायल आणि पॅलेस्टाईन, दोन राष्ट्र अस्तित्वात आले पाहिजेत, ही आमची मागणी असं ठासून कुणी तिथं आपल्याला इस्रायल, आपलं युके आणि फ्रान्स या दोघांनी सांगितलंय. आता अमेरिकेची भूमिका काय अजून पूर्ण त्यांनी क्लिअर केलेलं नाही, कारण अमेरिका काय फक्त पैसे पुरवायला सध्या आणि शस्त्र पुरवायला इस्रायलला, ठीक आहे. बायडेनची वेगळीच मजबुरी आहे तिथं. आता ग्लोबल रिस्पॉन्स काय राहिलेला आहे जगाचा? तर जगाने पण कुठंतरी नॉर्मलाइज होण्याचा प्रयत्न केला होता मध्यंतरी इस्रायल बरोबर, ठीक आहे. आपल्याला काय अब्राम करार झाल्याचा दिसतोय. जे अरब कंट्रीज आहेत मोठमोठ्या, खास करून याच्या दोन कंट्रीज आहेत अरब, एका बाजूला UAE आणि सौदी, हे जे अरेबियामधले दोन ब्लॉक आहेत, ठीक आहे. यामधल्या UAEनं काय केलं, नॉर्मल रिलेशन करायचा प्रयत्न केला अब्राम करार करून. अब्राम करार केला. UAE आहे, त्याच्यामध्ये बहरीन आहे बघा, मोरोक्को आहे, ठीक आहे. या 3-4 देशांनी मिळून काय अब्राम करार केलेला आहे इस्रायल बरोबर, ठीक आहे, ज्यानुसार शांततेची किंवा नॉर्मलाइज रिलेशन त्यांचे झाले, ठीक आहे. सौदी अजूनही जो दुसरा ब्लॉक आहे अरब कंट्रीजमधला, सौदी अरेबियाने लेड केलेला, ठीक आहे, ते मात्र अजूनही टू स्टेट सोल्युशनवरच फर्म आहे, ठीक आहे. आणि इस्रायलने युद्ध थांबवावं ही पण मागणी सध्या. आणि तिसरं जे आहे ते इराण. सो इराण आणि इस्रायलचं तर कधी नॉर्मल होईल असं वाटत नाही, कारण आता इराणनी चीन आणि रशियाचा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलाय. आता चीन आणि रशिया हे दोघं पण, जिकडं अमेरिका असेल त्याच्या विरुद्ध कोण असणार आहे, चायना आणि रशिया असणार आहे. त्यामुळे इथं इराणच्या बाजूनं किंवा त्या निमित्ताने डायरेक्टली कोणाच्या बाजूनं, पॅलेस्टाईनच्या बाजूनं चायना आणि रशिया पण उतरतील असं आपल्याला दिसत आहे बघा, ठीक आहे. सो ही एक गोष्ट आहे जागतिक पातळीवर त्याचं. आता युनायटेड नेशननी पण स्वतः पण सांगितलेलं आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा एक ठराव आहे ज्याच्यामध्ये टू स्टेट सोल्युशन त्यांनी सांगितलेलं आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन अस्तित्वात असतील. त्याचबरोबर त्यांनी काय, जे सेटलमेंट ईस्ट जेरुसलेममध्ये वाढवतंय इस्रायल, ठीक आहे, त्या इलिगल आहेत, त्यामुळे त्या संपवल्या जाव्यात, ही पण त्यांनी काय तिथं मागणी केल्याची आपल्याला, आदेश दिल्याचं कळतंय. त्याच्यानंतर दुसरी डेव्हलपमेंट आहे बघा, ती म्हणजे अँटोनियो गुटेरेस, हे जे युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल आहेत अँटोनियो गुटेरेस, यांनी पण सांगितलेलं आहे की टू स्टेट सोल्युशन हेच काय आम्ही ॲक्सेप्ट करणार आहोत, ठीक आहे, आणि पॅलेस्टाईन राष्ट्राची मागणी डिनाय करणं हे आम्हाला अनॲक्सेप्टेबल आहे. सो युनायटेड नेशनची, युकेची, फ्रान्सची, इतर सगळ्या ह्या बाजूंच्या देशाची पण आपल्याला टू स्टेट सोल्युशनसाठी आग्रही भूमिका दिसते. इस्रायल मात्र अमेरिकेच्या सपोर्टमुळं अजूनही माघार घ्यायला तयार नाही. दुसऱ्या बाजूनं काय डेव्हलपमेंट झाली आहे ते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आपण कालही चर्चा केली की साऊथ आफ्रिका असेल, साऊथ आफ्रिकेच्या बरोबर नामिबिया असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या 52 देशांनी, नंतर ब्राझील असेल, तिकडून पेटिशन दाखल केली आहे आणि जे काही जिनोसाईड चालू आहे पॅलेस्टाईन लोकांचं इस्रायलकडून, त्याला जिनोसाईड म्हटलं जावं आणि इस्रायलला कुठंतरी त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी कोर्टामध्ये त्यांनी बोलावलं आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये पण इंटरेस्टिंग गोष्ट घडली बघा, की काय होतं, तिथं 15 जजेस असतात आणि त्या 15 जजेस नंतर प्रत्येक देशाला, ज्या दोन पार्टी आहेत ना, समजा आता इथं कोण आहे, साऊथ आफ्रिका वर्सेस इस्रायल आहे, ठीक आहे, तर इस्रायलला एक आणि साऊथ आफ्रिकेला एक, असे दोन तात्पुरते जज पाठवण्याची हे असते, परवानगी असते. सो असे मिळून 17 जजेस तिथं होतात, ठीक आहे. इंटरेस्टिंगली जे इस्रायलनं जज पाठवले होते का, ते जज पण आता इस्रायलच्या विरोधातच गेले कुठतरी सध्याच्या, आणि त्यांनी पण इतर इंटरनॅशनल कोर्टमधले जे जज बोलत आहेत 15 जजेस आणि इन्क्लुडिंग साऊथ आफ्रिकेचे जजेस, की इस्रायलने हे जिनोसाईड थांबवलं पाहिजे आणि त्यांनी कुठंतरी सेटलमेंटच्या दृष्टीनं किंवा टू स्टेट सोल्युशनच्या दृष्टीनं गोष्टी वर्कआउट केल्या पाहिजेत अशीच मागणी केली. सो थोडक्यात तिथं नेत्यानाहूचं काय थोडासा पचका झाल्याचं दिसतं आपल्याला. इव्हन दुसरी गोष्ट काय आहे ते की युनायटेड नेशन रिलीफ वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजी इन द नियर ईस्ट, ही या नावाची एक संघटना आहे, UNRWA.
UNRWA, जी की काय करते तिथं रिफ्युजी वर्क्स आणि रिफ्युजींना मदत देते, खास करून पॅलेस्टाईन लोकांना. तर ती कुठून तरी इस्रायलमधून हाकलून लावण्याच्या मार्गावर इस्रायलचं कॅबिनेट दिसत आहे, तसे त्यांनी चर्चा केल्याचं म्हटलंय. आता सिंगल स्टेट सोल्युशन असू शकतं का, म्हणजे इस्रायल हे एकच राष्ट्र असेल आणि त्याच्यामध्ये दोघंही आपल्याला पॅलेस्टिनी आणि ज्यू लोक राहताना दिसतील. तर इस्रायल असं मान्य करणार नाही, कारण तसं मान्य केलं तर त्यांना पॅलेस्टाईन लोकांना समान हक्क द्यावे लागतील, समान एक दर्जाचे नागरिक म्हणावं लागेल. आणि दुसरं म्हणजे स्वतः ज्यू लोक तिथं मायनॉरिटीमध्ये येतील, कारण जास्त लोकसंख्या कोणाची आहे, पॅलेस्टाईन लोकांची आहे. ठीक आहे. सो दुसरं काय मग त्यांच्याकडे ऑप्शन, एकाच राष्ट्रामध्ये ज्यू पॅलेस्टाईन लोकांना राहू देण्यासाठी, किंवा त्यांना पॅलेस्टाईन लोकांना सेकंड क्लास सिटीजन म्हणून वागवावं लागेल. तसं झालं तर मग जसं दक्षिण आफ्रिकेमध्ये अपार्थेहेडची पॉलिसी होती, ती पॉलिसी इस्रायल कुठं तरी राबवावी लागेल. त्यामुळे ते पण काय दिसत नाही तसं होईल म्हणून. ठीक आहे. सो त्याचं इस्रायलमध्ये पण इस्रायली समाजाचं पण खूप जास्त प्रमाणामध्ये काय झाल्याचं दिसतं आपल्याला इथं, एक आक्रमकपणा, युद्धखोरपणा समाजामध्ये आल्याचं दिसतंय. त्यांनी उदाहरणं दिलेत की काही संघटना होत्या, जसं की पीस नावाची संघटना होती, ओस्लो अकॉर्डला सपोर्ट करणारी आणि सोल्युशनच्या बाजूनं चर्चा करणारी, तशा बाजू मांडणारी. अशा काही संघटना होत्या ज्या की मध्यस्थ असायच्या, शांतीच्या मार्गाने प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या बाजूने असायच्या. त्या संघटना संपून चाललेल्या आहेत. ठीक आहे. सो इस्रायली समाज पण कुठंतरी युद्धखोर होतोय की काय, असं आपल्याला वाटू शकतं. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा ते, मग आता काय केलं जायचं, तर अफगाण मॉडेल उभं करायचं का, अशा दृष्टीनं एक पर्याय आहे. अफगाण मॉडेल काय आहे, तर तुमची जी पार्टी समजा तालिबान आहे, आता अफगाणिस्तानमध्ये काय आहे, जे जुने तालिबान होते ते जुने तालिबान खूप जास्त हार्डलायनर होते. हार्डलायनर म्हणजे काय, कट्टर. तर त्या कट्टर तालिबान्यांमधले जे कट्टर नेते आहेत वरचे टॉपचे, त्या नेत्यांना हलवून तालिबान्यांची लिडरशिप चेंज केली आणि कुठले आले, सॉफ्ट लायनर नेते आले तिथं. ठीक आहे. मवाळ नेते आले थोडक्यामध्ये. तसंच आता यांचं म्हणणं काय आहे की काय करायचं, तर हमास ही जी संघटना आहे, त्या हमासमधले जे कट्टर आहेत, ठीक आहे, ते कट्टर नेते हटवून त्याच्याऐवजी थोडेसे मवाळ आणि वाटाघाटीवर भर देणारे नेते आणले पाहिजेत, रादर दॅन दहशतवादी हल्ल्यावर भर देणारे. ठीक आहे. तसंच इस्रायलमध्ये पण झालं जाय पाहिजे. नेत्यानेसारखे जे युद्धखोर नेते आहेत, ठीक आहे, ते नेते हलवून किंवा तसे लिडरशिप बाजूला करून कुठंतरी मध्यस्थ वाटाघाटीची चर्चा करणारे, ठीक आहे, शांतीच्या मार्गाने जाणारे नेते इस्रायलमध्ये पण लिडरशिपमध्ये आले पाहिजेत. असं काहीतरी अफगाण मॉडेल पण तिथं येऊ शकतं का, अशा दृष्टीने हे आर्टिकल पूर्णतः चर्चा करतोय. ठीक आहे. सो इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं आपल्याला हा जो सिक्वेन्स इथं आपण बघितला, ठीक आहे, तो सिक्वेन्स महत्त्वाचा आहे कुठंतरी, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. इकडं पण तुम्हाला चर्चा केली की जेरुसलेम एवढं का महत्त्वाचं शहर आहे. चला पुढे जाऊयात. काल आपण चर्चा केली बघा की सरोगसी रूल्स काय झालेले आहेत, मॉडिफाईड झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे सरोगसी रेग्युलेशन रूल 2022, जे की 14 मार्च 2023 मध्ये सरकारने नोटिफाय केले होते, आणि त्या रूल्समध्ये असं सांगितलं होतं, हे बघा, 14 मार्च 2023 फॉर्म 2 कन्सेंट ऑफ द सरोगेट मदर अँड द ॲग्रीमेंट फॉर सरोगसी. ठीक आहे. हे आपण बघूयात. युनियन गव्हर्नमेंटने काय केलं, फेब्रुवारी 21 मॉडिफाईड द सरोगेसी रूल 2022 टू परमिट मॅरिड कपल टू यूज डोनर एग्स ऑर डोनर स्पर्म फॉर सरोगसी, अ मूव दॅट प्रोव्हाइडेड अ बिग रिलीफ टू दोज विथ मेडिकल कॉम्प्लिकेशन्स. ठीक आहे. काय होतं आधी की जर मॅरिड कपलला सरोगसी करायची आहे समजा, तर त्या मॅरिड कपलला त्यांचेच एग्ज आणि डोनर, त्यांचेच एग्ज आणि स्पर्म वापरून यूज करून त्याद्वारेच काय सरोगसी करावी लागत असायची. याच्यामध्ये ह्याचा फ्लॉ काय होता की वन ऑफ द असेल दोघांपैकी एकाच्या एग्जमध्ये काही समस्या असेल किंवा स्पर्ममध्ये काही समस्या असेल, तर मेडिकल कंडिशन अशी काय असेल, ठीक आहे, तर अशा काही मेडिकल कंडिशन विचारात घेतल्या नव्हत्या. ठीक आहे. आणि मग तिथं सरोगसीला परवानगीच मिळत नव्हती डोनर एग्स किंवा डोनर स्पर्म घेऊन. ठीक आहे. तर ती परवानगी देणाऱ्यासाठी रूल आले 21 फेब्रुवारी 2024ला. त्यांनी आता थोडक्यात त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि डोनर्स एग्स किंवा स्पर्मद्वारे सरोगसी होऊ शकते किंवा करू शकतात, तशी परवानगी आहे असं सांगितलं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय चॅलेंज केलं होतं, एका सुप्रीम कोर्टमध्ये एक महिला गेली होती, जिला मेयर रॉकिटान्स्की कस्टर हौसर सिंड्रोम होता बघा, MRKHS या नावाचा हा सिंड्रोम होता. मेडिकल बोर्ड्स रेकॉर्ड्स रिफ्लेक्टेड शी वॉज अनेबल टू प्रोड्यूस हर एग्स ड्यू टू अब्सेंट ओव्हरीज ऑर युटेरस. ठीक आहे. अशी एक कंडिशन असू शकते, मेयर रॉकिन्टन्सी
क्लस्टर हाउसर सिंड्रोम, मेयर ऑक्युपन्सी क्लस्टर हाउसर सिंड्रोम, ज्याच्यामध्ये काय आहे तर ओव्हरीज अब्सेंट असतात, ठीक आहे, किंवा मग युटेरसच अब्सेंट असतं आणि त्यामुळे एग्स प्रोडक्शन होऊ शकत नाही असं तिथं सांगितलंय. अशी कंडिशन असणारी एक महिला सुप्रीम कोर्टमध्ये गेली होती. त्यावेळेस सुप्रीम कोर्टने सरकारला निर्देश दिले होते की असे रूल तुम्ही बदलले पाहिजेत. आता बघा, रेग्युलेटरी चेंजेस इज हाऊएव्हर नॉट ॲप्लिकेबल फॉर सिंगल वुमन ॲज इट स्पेसिफाईज दॅट विडो ऑर डायव्हर्सी अंडरगोइंग सरोगसी मस्ट यूज सेल्फ एग्स अँड डोनर स्पर्म. ठीक आहे, हे मात्र काय विधवा किंवा डायव्हर्सी स्त्री असेल तर त्यांना हे डोनर एग्स घेऊन सरोगट होता येत नाही. ठीक आहे, स्वतःचेच एग्स सेल्फ एग पाहिजे आणि डोनर स्पर्म याद्वारे ते सरोगट होऊ शकतात असं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो ते आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणून. आता आपण अनेक वेळा चर्चा केली बघा की आयमेक हे जे आहे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर, युरोप कॉरिडॉर असं पण म्हटलं जातं, की तो जर झाला तर त्याच्यामार्फत काय होईल की भारताची आणि युरोपशी मिडल ईस्ट थ्रू कनेक्टिव्हिटी वाढेल, भौतिक जोडणी वाढेल आणि आर्थिक इन्व्हॉल्वमेंट जास्त होईल, आर्थिक विकास होईल. तर याच्यासाठी आता जो रेड सी मध्ये क्रायसिस चालू आहे त्याला एक पर्याय म्हणून पण हे उभा येऊ शकतं काय मेक. ठीक आहे, आणि रेड सी मध्ये असं जे वारंवार होत असतं, आपण बघतो की हौतीसारखे दहशतवादी संघटना आता तिथं नॅव्हल शिपवर अटॅक करते. मध्यंतरी मग ते इथिओपियाचे पायरेट असायचे, सोमालियाचे पायरेट असायचे, त्यांना वाटलं की बोटी घेतात, ते बंदुकी घेतात आणि जाऊन काय करतात, नॅव्हल शिपवर अटॅक करून हायजॅक करायचा प्रयत्न करतात. तर अशा अनेक घटना आपल्याला होताना दिसत आहेत. ठीक आहे, सो इथं त्यांनी चर्चा केली, आपण ते बघूयात. हाऊ इम्पॉर्टंट इज द रेड सी ट्रेडिंग रूट टू इंडिया हॅज चायना ऑफर्ड अन अल्टरनेटिव्ह रूट. वाय इज द रेड सी रूट इम्पॉर्टंट? ठीक आहे, आता रेड सी रूट हा स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचा आहे कारण तो बाब अल मंदाब स्टेट जे आहे येमेन आणि डिजिबुतीमध्ये. ठीक आहे, आपल्याला माहिती इकडं येमेन आहे आणि इकडं तुमचं सोमालिया आहे. ठीक आहे, इथं जे आहे बाब अल मंदाब स्टेट आहे. ठीक आहे, त्या स्टेट मधनं ते आपल्याला जगातले सगळ्यात बिझिएस्ट असल्याचं दिसतंय. 12% ऑफ इंटरनॅशनल मर्चंटाईज ट्रेड तिथून होतोय, 12% ट्रेड तिथून होताना दिसतोय आपल्याला. ठीक आहे, कारण मग खूप जास्त वळसा घालून यावं लागतं डायरेक्ट जर रेड सीचा वापर करायचा नाही म्हटलं तर केप ऑफ गुड होपनी. ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेच्या खालून जावं लागतं, ते 3,500-4,000 किलोमीटरचं अंतर वाढतं त्याच्यामुळं. ठीक आहे, हाऊ हॅज इट अफेक्टेड इंडिया? इंडिया ट्रेड विथ युरोपियन अँड नॉर्थ आफ्रिकन कंट्री हा रेड सी मार्फत होतो. 24% ऑफ इट्स एक्सपोर्ट आणि 14% ऑफ इट्स इम्पोर्ट. ठीक आहे, 24% आपला एक्सपोर्ट आणि 14% इम्पोर्ट हा कुठून? रेड सीच्या मार्फतच होतो. 2022-23 मध्ये भारताचे युरोप आणि आफ्रिकेशी जे व्यापार राहिलेला आहे ते युरोपशी $189 बिलियन आहे आणि आफ्रिकेशी $15 बिलियन एवढा व्यापार आपला राहिलेला आहे. सो इतका 189 आणि 15 जवळपास $200 बिलियन व्यापार आपल्या व्यापाराच्या 1/3 आहे हा व्यापार. ठीक आहे, किंवा 1/4 आहे समजा, असं म्हणू शकतो आपण. तो व्यापार आपल्याला रेड सीच्या मार्फत होताना दिसतोय. आता ग्लोबल सप्लाय चेन ह्याच्यामुळे डिस्टर्ब झाली आहे. ठीक आहे, शिपमेंट्स डिले होत आहेत, त्याच्यामुळे काय किंमत वाढते, महागाई वाढते. चायना इज ॲक्टिव्हली प्रोजेक्टिंग चायना युरोप फ्रेट ट्रेन विच आर पार्ट ऑफ द बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. चायना काय करायली, स्वतःची संधी साधून लगेच युरोप आणि चायना हा रेल रूट तयार करायचे किंवा रेल फ्रेट कॉरिडॉर तयार करायचा काय प्रयत्न करायली, जो कशाचा पार्ट असेल, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो आहे चीनचा, त्याचा तो एक भाग असेल. ठीक आहे, व्हॉट अबाउट द आयमेक? आयमेक विच वॉज अनाउन्स्ड ड्युरिंग G20 2023 इज अनदर अल्टरनेटिव्ह विच इज नॉट रिसिव्हिंग मच अटेन्शन. आता आयमेक हे भारताने प्रपोज केला G20 मध्ये, 18वी परिषद जी भारतामध्ये 2023ला झाली त्या परिषदेमध्ये प्रपोज केलेला, पण ह्याच्यावर काही लय जास्त चर्चा झालेली नाही, जग काही लय उत्साही आहे असं वाटत नाही. पार्ट ऑफ द प्रॉब्लेम इज अपार्ट फ्रॉम द MOUs देर हॅव नॉट बीन एनी इन्व्हेस्टमेंट और ऑपरेशन रिगार्डिंग कॉरिडॉर. फक्त काय कागदावर MOU साईन झालेत, त्याच्या पलीकडे अजून काहीच गुंतवणूक त्याच्यामध्ये झालेली नाही. आता इंडिया इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट असेल किंवा अरब इस्रायल रिलेशन असेल, ठीक आहे, ते तिथं महत्त्वाचे आहेत कारण आपण मिडल ईस्ट थ्रू जाणार आहोत ना. ठीक आहे, सो त्यामुळे मग तिथं त्यांचे रिलेशन चांगले असणं पण महत्त्वाचं आहे. एंटायर ट्रेड ऑफ आयमेज आर्किटेक्चर फ्लोज थ्रू द स्टेट ऑफ हॉर्मुझ विथ इरान्स प्रॉक्सिमिटी अँड कंट्रोल ओव्हर द स्टेट द रिस्क ऑफ डिस्रप्शन रिमेन्स व्हेरी हाय. ठीक आहे, स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं आपण काय आहे ते
आयमेक कॉरिडॉर जाणार आहे. आणि इराणच्या शेजारी आहे हॉर्मुझ स्टेट, इराणचंच त्याच्यावर कंट्रोल आहे. ठीक आहे. सो त्यामुळं मग इराणचं रिलेशन तिथं आपल्याला महत्त्वाचं ठरतंय. ठीक आहे. हावेवर दॅट would mean further delays as new ports and railway links will have to be developed across Oman connecting to Saudi Arabia. जर इराणचा वापर करायचा नसेल तर मग आपल्याला वळसा घेऊन खालून ओमेनचा वापर करावा लागेल. ठीक आहे. आणि मग तिथं पुन्हा नव्याने शिपन पोर्टन उभे करा आहे, अशा प्रकारचं डबल काम वाढणार आहे. आता मग ह्यांनी विचारले की आयमेक कॅन बी मेड वायबल, होऊ शकतं का? जरी चॅलेंजेस असले तरी इकॉनॉमिक लॉजिक आहे त्याच्या मागं. ठीक आहे. सो त्यामुळे ते काम करू शकते. एक एम्पिरिकल स्टडी ऑन द इकॉनॉमिक बेनिफिट ऑफ द कॉरिडॉर नीड्स टू बी कंडक्टेड. रिसर्च करायला पाहिजे थोडासा स्टडी करून. ठीक आहे. द कॉरिडॉर इज एस्टिमेटेड टू कट जर्नी टाइम इंडिया टू युरोप 40%. युरोप टू इंडिया हे जे जर्नी टाइम आहे, प्रवासी वेळ, तो 40% कमी होणार आहे म्हणे. बघा. ठीक आहे. त्याच्याबरोबर काय जी किंमत वाहतुकीसाठी लागते ते 30% कमी होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये लॉजिक तर आहे नक्कीच, पण आता काय सगळ्यांनी एकत्र येऊन तिथं काम करण्याची गरज आहे. इट इज क्रिटिकल टू क्वांटिफाय द इकॉनॉमिक ॲडव्हान्टेज ऑफ द कॉरिडॉर टू अट्रॅक्ट मोर स्टेक होल्डर. सेकंडली, अ रोबस्ट फायनान्शियल फ्रेमवर्क नीड्स टू बी इन प्लेस सिन्स देअर आर नो बाइंडिंग फायनान्शियल कमिटमेंट. आता ह्याच्यामध्ये कोणाचे फायनान्शियल कमिटमेंट केलेलं नाही, मी इतके देईल तो तितके देईल अशा प्रकारे काही त्याच्यामध्ये बाइंडिंग आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. सो त्यामुळे ते होणं गरजेचं आहे. लास्टली, अ कॉम्प्रेहेन्सिव्ह मल्टीनेशन ऑपरेशनल फ्रेमवर्क इज निडेड. सगळ्या देशांनी एकत्र येऊन बहुपक्षीय ऑपरेशनल फ्रेमवर्क तिथं तयार झालं पाहिजे, असं पण आपल्याला इथं दिसतंय. ठीक आहे. सो हे झाले आजच्या द हिंदूमधील महत्त्वाच्या न्यूज. ठीक आहे. आता आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये बघूयात ग्लोबल समिट. आता बघा, मॉडर्नाइज अँड फास्टर रेल्वेज, मोदी सरकार की गॅरंटी. ठीक आहे. काय काय करायले तर रेल्वे फास्ट करण्यासाठी इथं बघूया. मग ह्या ज्या सरकारी जाहिराती असतात ना, त्याच्यातनं पण आपल्याला सरकारी ज्या योजनांची माहिती मिळते, त्यामुळे त्या वाचल्या पाहिजेत. जसं की बघा, आता लँग फाउंडेशन स्टोन इनॉग्रेशन डेडिकेशन टू द नेशन रिडेव्हलपमेंट ऑफ 554 रेल्वे स्टेशन. ठीक आहे. भारतातल्या 554 रेल्वे स्टेशनची काय केली जाणार आहे? रिडेव्हलपमेंट केली जाणार आहे. कशा अंतर्गत? अमृत भारत स्टेशन स्कीम. लक्षात ठेवा, अमृत भारत स्टेशन स्कीमच्या अंतर्गत 554 रेल्वे स्टेशनची काय रिडेव्हलपमेंट केली जाणार आहे. ठीक आहे. 1,500 ब्रिज बांधले जाणार आहेत. आणि याच्यासाठी किती खर्च येणार आहे? 41,000 कोटीचा खर्च आहे. 41,000 कोटीचा खर्च आहे. सो अमृत भारत स्टेशन स्कीम काय होणार आहे? 554 भारतातले जे जुनेच, नवीन बांधायचेत का नाही, जुन्याचीच काय करायची? रेल्वे स्टेशनची रिडेव्हलपमेंट करायची. ठीक आहे. 1500 ब्रिज आहेत आणि 41,000 कोटीचं त्याचं बजेट आहे. आता हे लक्षात ठेवा, रिडेव्हलपमेंट ऑफ 56 रेल्वे स्टेशन इथं त्यांनी दिलं आहे. किंवा आपल्या महाराष्ट्रातले कोणकोणते आहेत बघा, 56 महाराष्ट्रातले किती आहेत? 56. हे MPSCला GS3ला GS4ला विचारू शकतात. ठीक आहे. महाराष्ट्रातले हे 554 पैकी महाराष्ट्रातले 56 आहेत, म्हणजे 10% आपण काय म्हणू शकतो? महाराष्ट्रातले आहे 10%. ठीक आहे. सो अमृत भारत स्टेशन स्कीम आहे ही. स्टेशन काय करायचे? सिटी सेंटर करायचे. त्याच्यामध्ये रूफ प्लाझा, शॉपिंग झोन, फूड कोर्ट, ठीक आहे, खेळण्यासाठी जागा, त्यानंतर काय एंट्री एक्झिट गेट, मल्टी लेवल पार्किंग, लिफ्ट, एस्केलेटर, वेटिंग एरिया, ट्रॅव्हल लेटर, दिव्यांग फ्रेंडली असणार आहे. विथ द इंटिग्रेशन ऑफ मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी रिडेव्हलपमेंट बिकम द सेंटर ऑफ सोशिओ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. आणि 192 रोड असणार आहेत महाराष्ट्रामध्ये. 56 काय रोड ब्रिज असणार आहेत, रोड ओव्हर ब्रिज. ठीक आहे. 56 स्टेशनचं रिडेव्हलपमेंट केलं जाणार आहे 554 पैकी. आणि 192 काय रोड ओव्हर ब्रिजेस उभारले जाणार आहेत. ठीक आहे. आता चर्चा चालू आहे बघा. ठीक आहे. आपण आता सगळं जे हिस्टॉरिकल आणि आयडिओलॉजिकल पोझिशन आहेत वेगवेगळ्या देशांच्या, त्या आता आपण चर्चा केली हिंदूच्या निमित्ताने. पण इथं असं चालू आहे की सध्या इस्रायली मीडियानुसार चर्चा चालू आहेत आणि 40 हॉस्टेजेसला काय रिलीज केलं जाणार आहे. US UK अटॅक हौतीज इन येमन. ठीक आहे. हौतीज कुठल्या देशातला बंडखोरांचा ग्रुप आहे? येमेन मधला आहे. पाठ आपल्याला प्रिलिम्सला विचारलं जाऊ शकतं. आता ट्रम्प क्रशेस हेली इन साऊथ कॅरोलिना, लिव्ज हर कॅम्पेन टू टॉर्टरिंग. ठीक आहे. ट्रम्प तात्याने खूप जोरात मेजॉरिटी मिळवली साऊथ कॅरोलिनामध्ये, हे काय महत्त्वाचं नाही. इंडियन स्पेंडिंग मोर ऑन मिल्क, फ्रूट्स अँड व्हेज दॅन फूड ग्रेन. ठीक आहे. कशावर? आपलं मिल्कवर, फ्रूट्सवर आणि व्हेज भाज्यांवर जास्त खर्च होतोय अन्नधान्यापेक्षा. ठीक आहे. फूड ग्रेनपेक्षा.
रायझिंग एक्सपेंडिचर ऑन एग्स फिश मीट अक्रॉस रूरल अर्बन हाऊसहोल्ड. आपण जे चर्चा केली सुरुवातीलाच, नीती आयोगाने काय केलेलं आहे, हाऊसहोल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वेचा वापर करून जे काय फाइंडिंग आहेत त्यांनी ते सादर केले, त्याची न्यूज आहे. ठीक आहे. सो इथं परत रिपीट झालंय बघा, MSP किती पिकांसाठी दिला जातो, 23 पिकांसाठी MSP दिला जातो. आता हे डिवाइन एक्सपिरियन्स प्राईम मिनिस्टर द्वारका बघायला गेले होते. ठीक आहे. डू नॉट क्रॉस लिमिट्स टू शिंदे टेल्स जरांगे. ठीक आहे. आता पुन्हा टेक्सटाईल रिलेटेड काय प्रोग्राम आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. बघा आता PM मित्र पार्क याच्यामध्ये काय, स्कीम टू स्ट्रेंथन इन्फ्रास्ट्रक्चर, इट विल अट्रॅक्ट 70,000 करोड इन्व्हेस्टमेंट, क्रिएट 20 लाख ॲडिशनल जॉब्स. ठीक आहे. PM मित्र पार्क अंदर काय केलं जातं, 7 ठिकाणी पार्क उभे केले. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं अमरावती आहे बघा, महाराष्ट्रातलं अमरावती, आणि गुजरातमधलं नवसारीचं उद्घाटन कालच 2-3 दिवसापूर्वी झालेलं आहे. सगळ्यात पहिलं महाराष्ट्रातलं अमरावतीचं झालेलं आहे. दुसरं समर्थ स्कीम, आत्ता जायचं GS4चा पेपर बघायचा, राज्यसेवा 2023चा आत्ता जानेवारीमध्ये झालेला. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय बघा, समर्थ योजना किंवा पोर्टल कशासाठी आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, टेक्सटाईल आत्ता प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. सो त्यामुळेच मी म्हणतो ना की असे न्यूजपेपरमध्ये जे आलेल्या ॲड्स असतात त्याच्यातनं, आता मी तर असं वाचलेलं पण नव्हतं, स्पेशली कुठल्या पुस्तकामध्ये ते दिलेलं पण नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपण जे ट्रेडिशनल वाचतो. ठीक आहे. असंच कुठंतरी ॲडमध्ये वाचलेलं, येता जाता बघितलेलं, आणि तेच परीक्षेमध्ये काय रिफ्लेक्ट झालं. GS4ला आलेला क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे. समर्थ स्कीमचा, आणि तो बघा अशा ठिकाणी अशा ॲडमधनं कव्हर होतो. त्यामुळे मी सांगत असतो की प्राईम मिनिस्टर आपलं काम सोपं करतायत. ठीक आहे. ॲड टाकतात, आपण वाचायचं, रिव्हिजन करायचं. समर्थ स्कीम फॉर अपस्किलिंग अँड प्लेसमेंट, 87% बेनिफिशरी कोण आहेत, महिला आहेत. ठीक आहे. कशासाठी आहे ते, स्किल डेव्हलपमेंटसाठी आहे आणि रोजगार देण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये. 87% लाभार्थी कोण आहेत, महिला आहेत. ठीक आहे. समर्थ स्कीम. नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन आउटले 1480 कोटीचा आउटले, काय टेक्निकल मदत करायची टेक्सटाईल इंडस्ट्रीला, काय NTTM द्वारे काय करायचे, टेक्निकल मदत करायची आहे. 65 लाख आधार बेस्ड पहचान कार्ड कशासाठी आहेत, विणकरांसाठी आणि कारागिरांसाठी 65 लाख पहचान पत्र आधार कार्डच्या बेसवर. ठीक आहे. पुढं रिबेट ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्सेस अँड लेव्हीज, रॉस CTL. ठीक आहे. रिबेट ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्सेस अँड लेव्हीज एक्सटेंडेड टिल मार्च. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI 5 नोव्हेंबर 2023चा पेपर काढायचा. ठीक आहे. 23चाच आय थिंक. त्या पेपरमध्ये जे कंबाईनची मुख्य परीक्षाचा GSचा पेपर आहे ना, पेपर 2, GSचा पेपर जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये बघा PLI वर आपल्याला क्वेश्चन दिसतोय. ठीक आहे. PLI ही 14 क्षेत्रासाठीची स्कीम आहे. याच्यामध्ये काय केलं जातंय, प्रमोट MMF अँड टेक्निकल टेक्सटाईल, इट विल अट्रॅक्ट 25,000 करोड इन्व्हेस्टमेंट अँड जनरेट 2.5 लाख न्यू जॉब. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्यासाठी काही इन्सेंटिव्ह दिला जातोय, 14 क्षेत्रांना तो इन्सेंटिव्ह दिला जातो, त्याच्यावर प्रश्न आपल्याला दिसतोय. तर हे बघा, जसं इथं मी तुम्हाला हे जिथं जागतं उदाहरण आहे, समर्थ स्कीम आत्ता राज्यसेवेला जी 22 जानेवारी 2024ला शेवटचा पेपर झाला आहे, त्या पेपर 4 मध्ये आपल्याला समर्थ स्कीम विचारलेली दिसते. आणि ती स्कीम आपल्याला अशीच कुठनं तरी येता जाता बघाव्या लागतात. म्हणजे मी सांगतोय काय की ते परीक्षेत विचारल्याने यांनी दिले असं नाही, हे आपल्याला कायम न्यूजपेपरमध्ये दिसतात ॲड्स, फक्त आपण त्या काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. जसं ही PLI स्कीम मी तुम्हाला सांगितलं, काय कंबाईन 2023च्या मुख्य परीक्षेला विचारली, समर्थ स्कीम राज्यसेवा 2023च्या मुख्य परीक्षेला विचारली. एका पानावरनं आपल्याला 2 क्वेश्चन कव्हर होताना दिसत आहेत. याचा अर्थ सगळ्यात जाहिराती वाचायच्या का तर नाही, जिथं जिथं प्राईम मिनिस्टर असतात आणि काहीतरी अचिव्हमेंट दिलेल्या असतात त्या वाचल्या पाहिजेत. स्कीमची माहिती तिथं आपल्याला मिळते. ठीक आहे. आजच्या द हिंदूमधून आपण एवढंच बघतोय. द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस याची सिरीज तुम्हाला कशी वाटते त्याच्याबद्दल नक्की फीडबॅक सांगा आम्हाला. तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. याच्यामध्ये आम्ही स्वतःहून प्रयत्न करतोय आणखी जास्त त्याला इम्प्रूव्ह करायचा, PPTs आणि इतर मार्गाने. तसंच रोज काही MCQ पण आपण काय करणार आहोत, रोज MCQ पण काही डिस्कस करणार आहोत, म्हणजे त्याची प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल. ठीक आहे. धन्यवाद.